हॅलो मित्रांनो, मी आलो आहे परत तुमच्या भेटीला. मी आज तुम्हाला माझ्या अन्नप्राशनाचा व्हिडिओ दाखवणार आहे. चला तर मग आपण चालू करूया. हे आहे गंगाळ. यामध्ये आहे पाणी. हे कशासाठी असतं सांगा बरं? अंघोळीसाठी. आणि हे होते माझे कपडे. हे मला माझ्या आईने फर्स्ट क्लायवरनं मागितले होते. छान छान. आणि मी या ड्रेसमध्ये कसं दिसणार हे तुम्ही पुढे बघू शकता आणि मला नक्की कमेंट कराल हां. आता ही होती आमची जुगजुग गाडी. हे माझ्या आतूनी रात्री डेकोरेशन केलं होतं. तिथे सोफा होता, टेबल होता, तुम्ही बघू शकता. किती छान आहे ना बरं, मस्त मस्त. आणि हे होते स्टिकर. हे माझ्या बाबांनी आणले होते. अन्नप्राशन म्हणजे काय असते? अन्नप्राशन म्हणजे बाळ जेव्हा 6 महिन्याचा पूर्ण होतो त्यानंतर बाळाला भाता वरण तूप हे खायला देत असतात. जसं की इथे आईने माझ्यासाठी बघा किती छान छान बनवलं आहे ते माझ्या प्लेटमध्ये. आणि स्वीट्स पण होते, काजू कतली, बर्फी, लाडू. बघा बघा किती छान छान बनवलं आहे ना माझ्यासाठी आईने. माझ्या अन्नप्राशनला आईच्या मैत्रिणी आल्या होत्या. त्यांनी माझ्यासाठी छान छान गिफ्ट आणले होते. मग मी तुम्हाला ते पण दाखवणार. मग मला आईबाबांनी गंगालमध्ये बसवलं. पाण्यामध्ये पाणी बिलकुल थंड नव्हतं, गरम पाणी होतं. मग त्यामध्ये मी बसलं, मस्तपैकी पाय मारले. मला पाणी तर खूप आवडतं. मग मी पाणी खेळलो, खूप सारं पाणी खेळलो. मग बाबांनी मस्तपैकी दुधाने मला अंघोळ घातली छान छान. तुम्ही बघा कसे करतोय ते मी अंघोळ. बघा आई बाबा पण किती छान रेडी झाले होते ते माझ्या अन्नप्राशनला. आई किती छान दिसत होती, बाबा पण छान दिसत होते. तुम्हाला आवडले का त्यांचे लूक? अशा प्रकारे मला मस्त मस्त शंभो केली आईबाबांनी छान छान. मग मी खूप खेळलो पाण्यामध्ये. सगळे माझे व्हिडिओ काढत होते. माझ्या आईबाबांना व्हिडिओ कॉल पण केला होता. माझे आईबाबा म्हणजे माझ्या आईचे आईबाबा. आणि माझ्या मामा मामीला पण फोन केला होता. मग माझी शंभू झाली. मग त्यानंतर आईने मला रेडी केलं. छान तिथे पाट मांडला. पाटाला छान छान रांगोळी पण काढली होती. मग नंतर आईने मला छान ओवाळलं. मला बाबा पाटावरती घेऊन बसले होते. आम्हा दोघांना पण आईने टिक्का लावला छान छान. आईने आम्हाला ओवाळलं. मला तर अजून काही कळत नाही, पण आईबाबांचं हे प्रेम बघून मला खूप 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 छान वाटतं. मग त्याच्यानंतर मला सगळ्यांनी ओवाळलं, माझं लाड केला. माझ्यासाठी छान छान गिफ्ट्स आणले होते ते मला दिले मस्तपैकी. मग मला आईनी छान भाताची खीर केली होती, ती खाऊ घातली. बघा बघा माझं रिॲक्शन कसं येते ते. मला आवडलं होतं, कारण खूप दिवसानंतर काहीतरी आपल्याला नवीन भेटतं आहे हे माझ्या डोक्यामध्ये चालू होतं. आई मला बिस्किट देत होती, बघत होती मला काय काय पाहिजे ते, मी काय करू शकतो, मी काय खाऊ शकतो ते. बघा कसं करतोय मी. आईच्या मांडीमध्ये बसून बघत होतो कोण कोण काय काय बोलतं आहे. आणि मला थोडी थोडी चिडचिड पण होत होती. अरे आईने हे काय घालून दिलं, इतकं कसं तरी होत होतं ना मला. इथे बघा माझे रिॲक्शन्स कसे होते. तर कधी डोळ्यामध्ये पाणी, तर कधी हातपाय हलवणं, कधी डोळे मोठे करणं, तर कधी हसणं, तर कधी रडणं. हे सगळं मी करत होतो. पण मला ह्या सगळ्या गोष्टी इतकं छान वाटल्या की आपले आई बाबा इतकं आपल्यासाठी करत आहेत. बिचारी सकाळपासून उठून आवरत बसले होते. का तर फक्त माझ्या अन्नप्राशनासाठी. आणि हे सगळं झाल्यानंतर आणि माझ्या आईबाबांनी माझ्यासाठी केक पण आणला होता हां. तर हे जे आहे केक कटिंग, माझं छोटासा एक बर्थडे 6 महिन्याचा, हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार छानपैकी. हे सगळं झाल्यानंतर रात्री 7ला आईने माझा बर्थडे केला. सगळेजणं माझ्या बर्थडेसाठी पण थांबले होते. इतका छान केक आणलेला आहे ते मी तुम्हा सगळ्यांना दाखवणार, पण आता नाही हां, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सगळ्यांनी लाईक शेअर कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, जेणेकरून मी तुमच्यासाठी खूप छान छान असे अजून व्हिडिओ घेऊन येत जाणार. ओके मित्रांनो, तर भेटूया आपण आता दुसऱ्या
व्हिडिओमध्ये लवकरात लवकर. ठीक आहे, तुम्ही सगळ्यांनी आपली काळजी घ्या. आता मी येतो. टाटा, बाय बाय. थँक्यू माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल.